नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही माझ्या कथेवर सध्या थोडंसं नाराज आहात, कारण तुम्हाला भोकामध्ये बुल्ली घालून कचाकच कसं झवायचं अशा कथा तुम्हाला जास्त आवडतात। परंतु मित्रांनो, यूट्यूब सध्या खूप स्ट्रिक्ट झालं आहे। यूट्यूबवर अशा प्रकारची भाषा वापरल्यानंतर त्याचे परिणाम खूप वाईट होत आहेत। चॅनलला एक महिन्यासाठी 2-2 महिन्यासाठी बॅन केलं जात आहे आणि कधीकधी तर चॅनलला परमनंटली डिलीट केलं जात आहे। अशाच प्रकारचे आपले 2 चॅनल यूट्यूबनं रिमूव्ह केले आहेत, ज्याचे 1 मिलियन सबस्क्रायबर पूर्ण होते। ते चॅनल डिलीट झालेत। त्याच्यामुळं मी थोडंसं सांभाळून तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करायचा प्रयत्न करत आहे, परंतु तुम्ही मात्र माझ्यावर खूप नाराज होत आहेत। त्याच्यामुळं खूप मोठी रिस्क घेऊन आजचा व्हिडिओ मी आपल्यासमोर अपलोड करणार आहे। जर आपलं चॅनल उडालंच तर उडू द्या, तुमच्यापेक्षा मला काहीच महत्त्वाचं नाही। आपण पुन्हा नव्यानं सुरुवात करू, त्यात काय एवढी मोठी काहीच गोष्ट नाही। मित्रांनो, तुमचं प्रेम माझ्यावर असंच कायम राहील अशी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करून तुमच्या भाषेमध्ये एकदम गावरान ठोकाठोकीची कथा आज तुमच्यासमोर मी मस्तपणे सादर करणार आहे। मित्रांनो, आजची कहे माझे मास्तर, त्या मास्तरांची जी मुलगी होती त्या मुली होतं रेखा। मास्तरांची मुलगी रेखा हे कथेचं नाव आहे। मित्रांनो, आमच्या गावामध्ये एक मास्तर नवीनच आले होते। ज्या वेळेला मी 8वीच्या वर्गात शिकत होतो त्यावेळची ही घटना आहे। आता घटना तशी तर मी तुमच्यासमोर सादर करणारच नव्हतो, कारण ही घटना खूपच विचित्र आहे आणि ही जर घटना मी यूट्यूबवर शेअर केली, सादर केली तर त्याचे परिणाम काय होणार आहेत मला माहीत नाही। तरीसुद्धा जाणून किंवा न जाणतेपणानं मी ही कथा तुमच्या खास आवडीसाठी सादर करत आहे। मित्रांनो, असं घडलं की ज्या वेळेला मी 8वीच्या वर्गात शिकत असताना मास्तर आमच्या गावात राहायला आले, त्यावेळेला त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी दोघी पण मास्तरसोबत राहायला आले होते। त्यांचा परिवार असा आहे की त्यांना एक छोटा मुलगा होता। मुलाचं वय साधारणपणे 5-6 वर्ष, कारण मुलगा लहान होता आणि मुलगी जी होती ती माझ्याच वर्गात, परंतु ती मुलगी जी होती 1 नंबर झवाड होती। आता मुलीचं असं होतं की गावातले म्हणजे वर्गामधले भरपूर पोरं तिच्या पाठीमागं लागायचे। गावातले सुद्धा जे की शाळा शिकत नव्हते असे सुद्धा पोरं तिच्या पाठीमागं लागायचे। गावच्या सरपंचांनी मास्तराची राहायची व्यवस्था त्यांच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला केली होती, म्हणजे ग्रामपंचायतच्या बाजूलाच मास्तर राहायचे। मास्तरांना 3 रूमचा ब्लॉक देण्यात आला होता। त्या ज्या सगळ्या रूम होत्या त्या गव्हर्नमेंटच्याच होत्या, नगरपालिकेच्या म्हणजे आपल्या ग्रामपंचायतच्या मालकीच्या म्हणायचं। मित्रांनो, आता मास्तर राहायला आले खरे, परंतु मास्तरांचा स्वभाव थोडासा मनमिळाऊ होता। ते प्रत्येकाला जवळ घेऊन व्यवस्थित गोलगप्पा मारत बसत। मास्तरांची शाळा संपली की त्यांची प्रायव्हेट मीटिंग चालायची। गावातल्या बऱ्याच लोकांसोबत त्यांची खूप कमी वेळामध्ये मैत्री झाली होती। आता तसं जर बघायला गेलं तर मास्तर त्यांची फॅमिली घेऊन सुरुवातीला आमच्या गावात आले नव्हते। सुरुवातीचे 4 महिने ते एकटेच राहिले होते, त्याच्यामुळं त्यांची बऱ्याच लोकांसोबत मैत्री होती आणि याच कारणामुळं सरपंचांनी त्यांची फॅमिली इथंच बोलवली। तुमचं जाणं येणं तुम्हाला खूपच लांब पडतं आहे, आठवड्यातून 1 वेळेस किंवा 2 वेळेस जात आहेत, त्याच्यामुळं तुमचे हाल मलाच बघत नाहीत असं म्हणून सरपंचांनी त्यांची व्यवस्था गावामध्ये केली। मास्तर गावात राहायला आले खरे, परंतु त्यांची पोरगी मात्र खूपच उनाड आहे हे खूप लवकर आमच्या सर्वांना समजलं। आता मी सुद्धा तिच्या पाठीमागे फिरू लागलो। तिचे ते भरतार टंचौरोज मोठे मोठे थानं म्हणा ना सोप्या भाषेमध्ये, तुम्हाला अशीच भाषा आवडते। तिची भली मोठी गांड, सर्व काही एकदम कसं बघावं, जेवढं बघल तेवढं कमीच आणि जेवढं तिच्याकडं आकर्षित व्हावं ते सुद्धा कमीच। तिचं रूप जे होतं एकदम मस्त भरलेलं, तिच्याकडं बघितलं की बघतच राहावं। ती 8वीला असेल असं वाटायचं नाही, चांगली 10वी-12वीला असेल अशी पोरगी अशीच वाटायची। तिची भली मोठी थोरली गांड बघून मी म्हणणाऱ्याची लवडे ताठ व्हायचे। मी म्हणणारे लोक मोठ्या मारायचे, तिच्याकडं बघून आह भरायचे। कधी एकदा हिला अंगाखाली घेऊ आणि कधी एकदा कचाकच झवून काढू असं लोकांना वाटायचं, परंतु ती सर्वांना मिळायला काही महाप्रसाद नव्हता। तीसुद्धा खूप चाप्टर होते, कोणाला झव द्यायचं आहे, कोणाला जवळ येऊ द्यायचं आहे आणि कुणाला नाही हे तिला खूप चांगलं माहीत होतं। मित्रांनो, ती एकदम रुळलेली मुलगी होती। आता ती किती वर्षापासून ठोकून घेत होती हे मात्र मला माहीत नाही। जशी आमच्या गावात आली तशी लोकांची तिच्या पाठीमागे एकदम वर्णीच लागली होती। आता कुठली भाषा बोलावी आणि कुठली भाषा बोलू नये मला काही सुचत नाही, त्याच्यामुळे मला जसं सुचतंय तसं मी माझ्या रांगड्या भाषेमध्ये खास तुमच्या आवडीसाठीची कथा सादर करत आहे।
मित्रांनो, एक वेळ असं झालं की माझा श्याम नावाचा मित्र त्यानं तिला घुलवलं. शाळा सुटली. 12:30 वाजता आमची शाळा सुटायची. 12:30 वाजण्याच्या अगोदरच म्हणजे जवळजवळ 4-5 दिवसापासून श्याम तिच्या पाठीमागे होता आणि त्या दिवशी 12:30 वाजता श्यामनं तिला एकटीला गाठलं. जसं श्यामनं तिला गाठलं तशी तिनं त्याला टीप दिली, आज घरी कुणीच नाही, दुपारी 2-3 वाजता तू सरळ घरी निघून ये. मग श्याम आता माझा खास मित्र. श्यामनं ती गोष्ट मला सांगितली, राजेश आपण दोघंजण जाऊन तिला मस्तपैकी ठोकून काढायचं का? ते एकदम फेस तर तिला जाऊन काढू. आता काय बोलावं आणि काय नाही मला काही सुचत नव्हतं. एकदा वाटलं मास्तरांच्या पोरीवर जाऊन चांगलं मनसोक्त उडावं, परंतु पुन्हा दुसऱ्यांदा वाटलं काय यार, श्याम तिच्यावर उडणार आहे, आपण कशाला उडायचे, जाऊ दे तिकडं, श्यामनं नंबर लावलाच आहे, जाऊ दे तिलाच, काय करायचं आहे आपल्याला काय तेवढी इच्छा नाही आणि आपल्याला काही पोरी कमी नाहीत. आपल्याला एवढ्या पोरी वापरायला मिळतात, एवढ्या पोरींवर आपण उडतो. एकटा श्याम तिच्यावर उडला म्हणजे तिला काही फरक पडणार नव्हता. म्हणून मी श्यामला म्हणालो, जाऊ दे यार श्याम, तू करून घे तिच्यासोबत. तसा तो म्हणाला, यार ती काही एवढी चांगली मुलगी आहे का? तुला माहीत नाही का आत्तापर्यंत तिने किती जणांचे बांबू खाऊन घेतले असतील, आणि मला एवढं पण माहीत आहे ती काय एवढी सोजवळ नाही. त्याच्यामुळे मी एकटा चढलो काय आणि तू चढलास काय फरक पडणार आहे तिच्यावर? तिला काहीच फरक पडणार नाही, फक्त आपण मस्त मजा घेऊ, चल बघ तुला विचार करून. आता श्यामचं बोलणं मला थोडं पटलं. मी त्याला म्हणालो, आपण मस्त निरोध घेऊन जाऊत, निरोध लावून तिला चांगलं मनसोक्त कुस करून काढूत, जमते का? तो म्हणाला, हो आपण दोघं पण एकाच वेळा तिच्यावर चढू. तो म्हणाला, ठीक आहे, तुला जसं योग्य वाटते ना तसं करू. मग तो मला म्हणाला, निरोधाचे पाकिट तू घेऊन ये. मी म्हणालो, ठीक आहे, त्यात काय एवढं, निरोधाच्या पाकिटला काय 1,00,000-2 लाख रुपये लागणार आहेत का? अरे 5-50 रुपयाची वस्तू आहे ती. मग श्याम मला म्हणाला, मला पावरच्या गोळ्या पण घेऊन ये ना. मी म्हणालो, का तुझा उठत नाही का लवडा? तो हसला आणि मला म्हणाला, अरे मास्तराची पोरगी खूपच खाजाड आहे, तिची आग एवढ्या लवकर आपल्या दोघांनी विझेल की नाही खात्री नाही. मी म्हणालो, तीच काय, तिची मायसुद्धा तडपडायला पाहिजे आपल्यापुढं. चल तू कशाच्या गोळ्यानं काय, तू कर कार्यक्रम, मी तिचा असा बाजा वाजवतो की तिच्या भोकाचा भोसडा उदास करून टाकतो मी, चल होऊ दे का व्हायच ते. मित्रांनो, आता एवढं मोठं टेन्शन आलं होतं श्यामला की श्याम खूप उतावळ झाला होता तिच्याकडं जायला, तिच्यासोबत कार्यक्रम करायला. तो मला म्हणाला, नाही यार मला गोळीची आवश्यकता आहे. मी म्हणालो, काय यार आपलं वय काय? अरे गोळी कोण खायचं असते? ज्याचा बुल्ला उठत नाही ना त्यानं गोळ्या खायच्या असतात. आपल्यासारख्या तरण्या पांड पोरांना जर गोळ्या खायला अशी सवय लागली तर देशाचं भवितव्य कुठं जाणार आहे? चल तू माझ्यासोबत आणि आपण दोघं एकत्र करणार आहोत ना, त्याच्यामुळे तू नको काळजी करूस, मी आहेच तिला दणके द्यायला. तसा तो मला म्हणाला, अरे यार मला पण तिला खूप ठोकायचं आहे, तिला खूप झवायचं आहे, तिला फेस एजेस्तोर झवायची इच्छा आहे. मी म्हणालो, ठीक आहे, मला तर काही गोळी औषध लागत नाही, तुला जर पाहिजेच ना, ठीक आहे देतो आणून तुला गोळी. मग तो म्हणाला, ठीक आहे, 2 वाजता दुपारी बोलवली आहे तिनं. मग मी त्याला म्हणालो, आपण दोघे जायचं ना. तो मोठ्यानं हसला आणि म्हणाला, मग काय गाव जेवण पंगत द्यायची आहे का काय? मित्रांनो, श्याम खूप हसत होता. मी सुद्धा त्याच्या हसण्यामध्ये माझं हसणं मिसळलं आणि त्याला म्हणालो, श्याम नको टेन्शन घेऊ तू, चल मी बघतो पुढचं. मग आम्ही दोघेजण पण आमच्या घरी गेलो. मस्तपैकी एकदम ताणून एकदम भरपेट आम्ही जेवण केलं. श्याम पण माझ्यासोबतच होता. आम्ही दोघांनी पण आज माझ्याच घरी जेवण केलो. जेवण केल्यानंतर जेवणामध्ये पण आज पदार्थ जास्त होते, ककडी, लोणचं, तळलेले पापड, सर्व काही जेवण एकदम मनासारखं होतं. मस्तपैकी आम्ही दोघांनी त्या जेवणावर ताव मारला. एकदम मस्त भरपेट जेवण झाल्यानंतर मी त्याला म्हणालो, आता तू माझ्यासोबत मेडिकलला येणार आहेस का? तसा तो मला म्हणाला, नको यार, तिथं गोळी मागायची मला लाज वाटते. मी म्हणालो, जाऊ दे यार, माझा मित्रच आहे मेडिकलवाला, तू कशाला टेन्शन घेतोयस, चल आपण मस्त त्याच्याकडून गोळी पण घेऊ आणि निरोधचे 2 पाकिट पण घेऊ. तो मला म्हणाला, 2 पाकिट घ्यायचेत का? मी म्हणालो, एका पाकिटमध्ये 3 कंडोम येतात, मग बस का, तू एक लावलास मी एक लावलास, एकच उरणार आहे. आणि दुसरा राऊंड जर करायचा ठरला तर मी तर चांगली तिच्यावर 2-3 राऊंड काढणार आहे. ती असा मस्त माल आहे ना, एवढी भरलेली तिची गांड, मी तिचं भोग पण ठोकणार आहे आणि तिची गांड पण ठोकणार आहे. श्याम म्हणाला, ठीक आहे चल बघूत आपण, घे मग 2 पाकिट घे, चांगली राहू दे, बॅकअप आपल्यासोबत असलं ना मग तर चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे म्हणल्यानंतर मी आणि तो दोघे मेडिकलवर गेलो. मेडिकलवर गेल्यानंतर आम्ही दोघांनी 2-3 कंडोमचे पाकिट घेतले. मस्तपैकी त्याने एक स्प्रे पण घेतला. अंगावर आम्ही दोघांनी डिओ मारला. दोघांनी स्प्रे मारून मस्त एकदम नटून थटून एकदम रेडी तयार होऊन आम्ही मास्तरच्या घराकडे गेलो. त्या दिवशी मास्तरांनी जरा शाळा पण लवकरच सोडली होती आणि ते कुठेतरी लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. मास्तर आणि त्यांची बायको आणि त्यांचा तो छोटा मुलगा तिघे पण घरी नव्हते. मास्तरची मुलगी एकटीच घरी होती. आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर तिनं आमचं हसून स्वागत केलं. अरे
श्याम, तू एकटाच येशील वाटलं, परंतु तू राजेशला पण घेऊन आलास. मस्त, छान झालं. या आपण चहा पाणी करू, असं म्हणून तिनं आनंदानं आमच्या दोघांना घरात बोलवलं. आता तिनं ज्यावेळेला हसून आमचं स्वागत केलं आणि घरात बोलवलं, त्यावेळेला ती किती झवाडी आहे याचा मला अंदाज आला होता. मित्रांनो, जे काही असेल ते असेल, जाऊ द्या, चलू द्या, जे काही चालायचं ना ते चालू द्या, असा विचार मी केला. असा विचार मी करून थोडंसं मी तिच्याकडं खालून वर बघितलं. तशी ती मला म्हणाली, राजेश काय बघतोयस? मी म्हणालो, तुझ्या रूपाचं रसपान करतोय. ती मला म्हणाली, वरूनच करणार आहेस का? मी म्हणालो, नाही ग राणी, वरूनच काय, खालून पण करणार आहे. चल मध्ये. आम्ही तिला आत घेऊन गेलो. आत घेऊन गेल्यानंतर तीसुद्धा मोठ्या आनंदाने बेडरूममध्ये आली. बेडरूममध्ये आल्यानंतर तिनं फक्त अंगावर एक पातळ सिल्कचा गाऊन घातला होता. तो गाऊन क्षणार्धामध्ये श्यामनं ओढून काढला. श्याम इतका उतावळी झाला होता. मी श्यामला म्हणालो, अरे श्याम, जरा दम खा, एवढी काय गडबड करतोयस? परंतु तो काही ऐकलाच नाही. तो लगेच मला म्हणाला, दम धीर माझ्याकडे नसतो बघ, आपण एकदा चालू केलो ठोकायला की मस्त ठोकूनच काढत असतो. ठीक आहे बाबा, कर तू. श्याम इतका उतावळा झाला होता, त्यानं त्याचं हत्यार हातात धरलं आणि तिच्या भोकामध्ये तो त्याचं दांडकं सारू लागला. एक दोन दणके त्यानं दिले असतील आणि त्याचं पूर्ण पाणी सांडलं. मास्तरची मुलगी हसू लागली. काय यार, स्मिता होतं तिचं नाव. काय यार, एवढं जर तू उतावळी होतास ना, एक दोन दणक्यातच जिकडं तिकडं झालास. आणखीन तर मी पेटले पण नाही. अरे, तू हाताचं बोटसुद्धा टाकलं नाहीस, मी बघितलंसुद्धा नाही तुम्हाला ओली झाली आहे का नाही, असं ती मला म्हणाली. परंतु त्याला खजील झाल्यासारखं वाटलं. मी लगेच म्हणालो, श्याम, तू नको टेन्शन घेऊ, मी आहे ना तिचं जिरवायला, तोपर्यंत तू तयार हो. श्याम हातानं मुठल्या मारू लागला. तो त्याच्या हाताला उठवायचा प्रयत्न करत होता, परंतु त्याचं बोलगण काही केला उठतच नव्हतं. मग मी तिला चांगला चोळू लागलो. तिची थानं मी चांगला मस्त दाबू लागलो. तिच्या तोंडात तोंड घालून मस्त तिच्यासोबत मी फोरप्लेचा खेळ खेळू लागलो. तीसुद्धा एकदम रंगात येऊ लागली. चांगला 15-20 मिनटं मी तिला दाबून चोळून मस्त गरम केली आणि त्याच्यानंतर मी माझा गुलाब तिच्या हातात दिला. तिनं त्याला हातात पकडलं आणि म्हणाली, इश राजेश, हे दांडकं मुसळ कसलं आहे? अरे कसं दिसतं हे, किती दांडकं आहे, फाडून टाकतोस की काय माझी? मी तिला म्हणालो, चल झोप आता खाली. मी तिला खाली झोपवली आणि एक मस्त उशी तिच्या कमरेखाली लावली. एक जोरदार दणका मी तिला दिला. जसा मी जोरदार दणका दिला तसं तिनं आऊच असं म्हणून ती ओरडली आणि एका क्षणार्धात तर माझं पूर्ण हत्यार तिच्या भोकामध्ये गेलं. मित्रांनो, मी तिला दणादण दणके देऊ लागलो. सटासट दणके मी तिला देत होतो. तिचे दणके घ्यायची सुद्धा कॅपॅसिटी होती, कारण ती खूपच मस्त होती आणि एकदम भरलेली. तिचं अंग असं भरलेलं होतं की मी किती जरी जोरात तिला दणके देऊ लागलो, तिला काहीच फरक पडत नव्हता. पचाक टक पचाक असा मस्त आवाज त्या खोलीमध्ये येऊ लागला. श्याम मात्र त्याचं दांडकं हलविण्यातच मस्त होता. त्याचं बोलगण काही केला सरळ होतच नव्हतं. तो खजील झाला होता. मग स्मिता मला म्हणाली, काय रे, त्याचं उठतंय का नाही? मी म्हणालो, माझे दणके काही कमी पडत आहेत का? मग ती एकदम बेचैन झाली. मी तिला असं रगडून काढलं की ती खूपच एकदम बेचैन झाली. शेवटी मला म्हणाली, राजेश बस कर. माझं 2 वेळेस पाणी गळाले, परंतु तू मात्र एखादा सांडाप्रमाणे माझ्यावर चढत आहेस. मी म्हणालो, अगं तुला आणखीन श्यामचे दणके घ्यायचे. परंतु ती मला म्हणाली, तू माझ्या कमरेचा पूर्ण चुराडा करून टाकला आहेस आणि आता तू आणखीन मला श्यामला सांगतोस की माझ्यावर चढ म्हणून. मी त्याचे दणके नाही सोसू शकणार. श्याम म्हणाला, मी आता दणकी देणारच आहे. श्यामकडे बघितलं, परंतु त्याचा हत्यार आणखीन पण टाईट झालेलं नव्हतं. मी थोडंसं हसलो, परंतु श्यामनं त्याच्या ओठावर बोट ठेवून मला गप राहायचा इशारा केला. मित्रांनो, स्मिताला मी परत एक डाव भरपूर ठोकून काढलं आणि श्यामला म्हणालो, श्याम चल कर चालू. तशी स्मिता मला म्हणाली, प्लीज राजेश थांब ना, नको आता, त्याच्याकडून उद्या करून घेते, आता नको, मला खूप त्रास होतोय. मी खूप शांत झाले, नको आता, आपण बाकीचा खेळ उद्या करू. परंतु मी तिला म्हणालो, मुद्दामच म्हणालो, नाही श्यामला एकदा करू दे ना. परंतु ती म्हणाली, नको रे श्याम नको. तिनं बघितलंच नव्हतं श्यामचं उठलं आहे का नाही ते. मग श्याम पण म्हणाला, ठीक आहे, ती एवढा आग्रह करते ना, नको म्हणून, नको तर नको, जाऊ दे, तू पण तिला नको त्रास देऊ, आता आपण बाकीचा खेळ उद्या करू. माझं असं पण एक वेळ झालेच आहे ना. मग मी थोडासा बाजूला झालो, तिला उठून उभा केलो. तिच्या अंगात त्राण नसल्यासारखं झालं होतं. मित्रांनो, तिनं असे दणके या अगोदर कधी घेतली होती की नाही मला माहीत नव्हतं, परंतु ती परेशान मात्र नक्की झाली होती. तिला खूप टेन्शन आलं होतं. मी एवढा तिला जोरात दणके देऊन ठोकून काढीन असं तिला वाटलं नव्हतं. मग मी तिला म्हणालो, आत्तापर्यंत किती जणाखाली झोपली आहेस खरं सांग. परंतु ती मला म्हणाली, तुझं पाणी निघालं ना, जा आता तू निघून, बाकीचं आपण उद्या बघू. मी म्हणालो, उद्या नाही, आज रात्री मी तुझ्याकडे येणार आहे.
मग ती म्हणाली, अरे आई पप्पा जर आले तर तुला काय करायचं आहे, मी आहे ना, तू नको टेन्शन घेऊ. मित्रांनो, तिचं पाणी आता सुटलं होतं. मी पण शांत झालो होतो. कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. आणि हो, ही कथा जर तुम्हाला आवडली असेल ना, तर नक्की कथेला लाईक करायचे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे. तुमच्या आवडीची, तुमच्या रांगड्या भाषेमध्ये तुम्हाला नक्की आवडलेली असे कथा मी तुमच्यासमोर सादर केली आहे. पुढची कथा लवकरच तुमच्यासमोर शेअर करेन. बाय बाय मित्रांनो.